सिनियर खेळाडूंचा सन्मान करणे म्हणजे क्रिकेट, ज्युनियर खेळाडूंना प्रोत्साहन देणं म्हणजे क्रिकेट, संघातील एकात्मता ठेवणे म्हणजे क्रिकेट. अशा अनेक गोष्टी क्रिकेटबद्दल आपल्याला बोलता येतील. परंतु प्रशांतदादा गुरव यांच्या सहकार्यातून, प्रशांतदादा गुरव यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या पुरस्काराने संपन्न होणार ही राम जानकी चॅम्पियन्स ट्रॉफी नाईट एडिशन पहिल्यांदाच या गावखडीच्या मैदानावरती आयोजित करण्यात आली आहे राम जानकी क्रिकेट क्लब टीमच्या वतीने. खऱ्या अर्थाने राम जानकी क्रिकेट टीमला आर्थिक पाठबळ, मानसिक पाठबळ, सर्वार्थाने जे काही पाठबळ लागतं ते प्रशांतदादा गुरव पुरवतात, वर्षभर पुरवतात. जितक्या टुर्नामेंट्स राम जानकीकडून सहभाग घेतला जातो आणि त्या टुर्नामेंटसाठी लागणारा सर्व खर्च, त्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ, मानसिक पाठबळ, सहकार्य जे आवश्यक असतं आणि ते मिळणे हे सौभाग्याचं काम असतं. राम जानकी क्रिकेट संघाचं ते सौभाग्य आहे की प्रशांतदादा गुरवच्या माध्यमातून आपल्याला एक दानशूर व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवरती प्रेम करणारं, क्रिकेट वेड व्यक्तिमत्व पाहायला मिळालंय. गावखडीच्या या गुरववाडीला बिलॉंग करणारे हे व्यक्तिमत्व मुंबई स्थित असले तरी त्यांचं लक्ष मात्र क्रिकेटच्या माध्यमातून आणि सामाजिक सेवेच्या माध्यमातून आपल्या गावाकडे नेहमीच राहिले. म्हणूनच अत्यंत आभारी, ऋण व्यक्त करण्यात येत आहेत प्रशांतदादा गुरव यांचे. शब्दात हे ऋण व्यक्त करता येणार नाहीत, परंतु शब्द सुमनांनी आपण त्यांचं हार्दिक 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 स्वागत आणि आभार व्यक्त करत आहोत. राम जानकी चॅम्पियन्स नाईट ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा, या स्पर्धेमध्ये आज आपण पाहिले की कालच्या दिवसातले जे थोडे सामने राहिले होते, 3 आणि 4 सामने बाकी राहिले, ते सामने आज आपण या ठिकाणी कंप्लीट करताना दिसतोय. आणि खऱ्या अर्थाने या टुर्नामेंटला आपण क्वार्टर फायनल्सच्या बाबतीमध्ये बोलूया किंवा सेमीफायनल्सकडे आपण पाहू थोड्याच वेळामध्ये, जेव्हा लाईट्स ऑन होतील आणि मग खऱ्या अर्थाने थरार पाहिला जाईल. पण आज सकाळी मात्र वरुण राजाची अवकृपा झाली आणि जेव्हा कधी इंद्रदेव कोपतो तेव्हा तो सर्वनाश करण्यासाठी तयार असतो, परंतु सर्वनाश निसर्ग इतका करू देणार नाही. कारण ही कोकणची भूमी आहे, ही संघर्षाची भूमी आहे. इथून या संघर्षातूनच प्रेरणा घेऊन आपण ज्या मैदानाला दुपारी असं वाटत होतं पाहून की कम्प्लिटली मड आयलंड बनले की काय, चिखलाचं साम्राज्य निर्माण झालेलं, परंतु वर्कआउट केलं. सूर्यदेवाने थोडी आमची प्रार्थना ऐकली आणि आपल्या किरणांनी प्रकाशित करून या मैदानाला ड्राय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला गेला आहे. चला जाऊया मैदानाकडे. मॅच बिटवीन मोमीन क्रिकेट क्लब शकीक आणि बासित ही जोडी. आज आपण मोमीन क्रिकेट क्लबचे अनेक खेळाडू या ठिकाणी पाहत, डगआउट्समध्ये तर दिसत नाही आहेत, पण मोमीन क्रिकेट अजून एक मोठं नाव गावखडीला बिलॉंग करणारं. परंतु समोर आहे अहमद नाखवा. रत्नागिरी एक्सप्रेस नावाने प्रारंभ केला जातोय. भाग्य अरफान, ओके, अरफान गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. पहिला बॉल हा मात्र हवेमध्ये. अप्रतिम झेल. ओहो, क्रिकेटचं स्किल बघा काय असतं ते. परिस्थिती कोणती असू दे, मनस्थिती मात्र बळकट लागते ना, ती मनस्थिती बळकट दिसते या संघाची. 0 धावांवरती रॉयल डक घेऊन येतो. मात्र आपण पाहतोय नवीन फलंदाज जातोय. आवेज, नवीन फलंदाज जातोय आवेज. पहिल्याच बॉलवरती, जेव्हा पहिल्या बॉलवरती, सामन्याच्या पहिल्या बॉलवरती डक येतं तेव्हा रॉयल डक म्हटलं जातं. त्यामुळे रॉयल डक घेऊन येतोय फलंदाज बाद. जो बाद झालाय फलंदाज बासितला परतावं लागते. दुसऱ्या बाजूने अरफान गोलंदाजी करण्यासाठी तयार सज्ज होतोय. ओव्हर द विकेट मारा आणि ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये जर मोठं नाव अरफान यांचं आहे, त्यामुळे त्याच्यावरती जेव्हा येतो तेव्हा फलंदाजावरती प्रेशर येतं, त्या नावाने प्रेशर येतं की अरफान सारखा गोलंदाज आपल्या समोर आहे. आपली क्वालिटी त्यावेळेला मात्र 100% नाही तर 200% इफर्ट देणे गरजेचं असतं.
यावेळेला परत एकदा आउटसाइड ऑफ स्टंप वाईड बॉलचा इशारा येतोय पंचांचा. हे दोन्ही हात फैलावले जात आहेत पंचांकडून, महेश सरांकडून. आणि एक अवंतरच्या स्वरूपात स्क्वेअर मारा अरफान यांचा एक रेअर स्क्वेअर मारा पाहायला मिळालाय. 2 धावा एका घड्याच्या मोबदल्यामध्ये 2 धावा. मोमीन क्रिकेट क्लब गावखडी वर्सेस आपण पाहतोय झैन 11 पावास यांच्यामध्ये. यावेळेला मात्र फटका चांगला आहे, फटका कडक आहे, फटका लाजवाब आहे. हे 440 व्होल्टचा झटका दिलेला फटका आहे, कारण येतोय षटकार. आसान सोपा कॅच, सोपा झेल सुटला गेला, रिलॅक्स पोझिशन मध्ये होता, त्यामुळे नो अगदी काही प्रतिक्रिया पण आली नाहीये, रिॲक्शन अजिबात नाहीये, 0 रिॲक्शन आली आहे. स्थित प्रज्ञता आपल्याला पाहायला मिळते. एक धाव रोखू शकले नाही डिक्लेरेशनच्या स्वरूपात. 9 धावा एक गड्यांच्या मोबदल्यात. अरफान नेक्स्ट डिलेव्हरी ओव्हर द विकेट मारा फुलर लेन. 3 व्हरायटी बॉल आपल्याला पाहायला मिळाले, व्हेरिएशन पाहायला मिळालं. एका धाबेने धावसंख्या डबल फिगरमध्ये पोहोचते, 10 वरती पोहोचवली जाते. अरफान मोमीन यांची सुरुवात चांगली झाली नव्हती, पहिल्याच बॉलवरती विकेट आली होती, पण त्यानंतर मात्र कमबॅक करून देतोय शकीक. आक्रमण करावं लागेल, भाग्य आणि दुसरों को दोष देने से कुछ नहीं होता. स्लोवर यावेळेला चेंज ऑफ पेस लेग, परंतु दिशा मात्र भरकटतोय. वाईड बॉल हे हरभजन स्टाईल, दोन्ही हात डोक्यावर नेऊन स्वतःलाच मात्र कोसण्याचा हा प्रयत्न अरफान यांचा दिसतोय. भाग्य और दूसरों को दोष नहीं देते, जब सपने आपके हैं तो कोशिश भी आपको ही करनी पडेगी. त्यामुळे प्रयत्न करावे लागतील मोमीनला. धावसंख्या 11 वरती. आखूड टप्प्याचा बॉल यावेळेला गुडलेन स्पॉट वरून अगदी परफ्यूम लाईनला आलेला, परफ्यूम डिलेव्हरीच्या लाईनला आलेला, परंतु डॉट डिलेव्हरी. नो चान्स फॉर द बॅटर. आवेज यांच्याकडे उत्तर नव्हतं. पहिल्या षटकाची होते समाप्ती. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 11. 11 फॉर लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 वीक ओव्हर. तर मात्र दुसरं षटक घेऊन येतोय रत्नागिरी एक्सप्रेस नावाने ओळखला जाणारा अहमद नाखवा. ओव्हर द विकेट मारा. ओ नो चान्स फॉर द बॅटर शकीक. यांना समजलाच नाही. स्पीड बघा, वेग बघा, वेग 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 इतका वेग आहे बॉलला, इतका वेग आहे कारण त्याचे दोन्ही हात ना एका समांतर रेषेमध्ये स्ट्रेट जातात आणि नंतर मग रोल डाऊन केला जातो आपल्या राईट हँडला. सिम पोझिशन शमीची आठवण करून देणारी. पुन्हा एकदा ही बघा सिम पोझिशन, परफेक्ट सिम पोझिशन इन टू द विकेट. पिचिंग जे आहे ते मिडल ऑफ द विकेट आहे, त्यामुळे 1 डी मिळेल. फक्त प्रयत्न केलाय फलंदाजाने परंतु पोहोचला नाहीये बॅट बॉलपर्यंत व्यवस्थितरित्या. थोडा शफल आउट होण्या गरजेचं होतं या शॉटला. अक्रॉस द लाईन शॉट खेळून बॅटला परफेक्ट टायमिंगने आणणे, त्या स्पीडना त्या अँटिसिपेटरी शॉट खेळणे एवढं सोपं नाही आहे. त्यासाठी लागते स्किल आणि ते स्किलफुल आहे शकीक, परंतु काम करावं लागेल. नेक्स्ट डिलेव्हरी यावेळेला परत एक अँटिसिपेटरी शॉट पाहायला मिळतोय लॉंग ऑन रिजन मध्ये. 1 धाव मात्र मिळते. दुसऱ्या धावेसाठी आवेज कडून प्रयत्न व्हायला हवा होता. डगआउट मधून तशा सूचना सुद्धा होत आहेत. एका धावेने धावसंख्या वाढणार, एका धावेने धावसंख्या 13 एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकात 11 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 3 बॉल नंतर आल्या तर 2 धावा. 13 अशी धावसंख्या. आता पाहतोय आवेजला. परत एकदा पहा अहमद नाखवा. रत्नागिरी एक्सप्रेस पुन्हा एकदा व्हेरिएशन पाहायला मिळाले. थोडा मागे खेचलाय बॉलला, स्वतःला मात्र कंट्रोल्ड गोलंदाजी कशी असावी हे सिद्ध करतोय. यामध्ये व्हरायटी बॉलिंगची दिसली. 3 वेगवेगळ्या प्रकारे, 4 वेगवेगळ्या प्रकारे आपण बॉल पाहिले. एक फुलर लेंथ, एक शॉर्ट ऑफ लेंथ,
यावेळेला शॉर्ट ऑफ लेन गोलंदाजी पुन्हा एकदा यावेळेला फुलर लेन बॉल स्पीड मेंटेन केलेला आहे, पेस जनरेट केली आहे गोलंदाजाने, परंतु इथे मात्र 2 धावा रोखू शकत नाहीयेत. 2 धावांनी धावसंख्या वाढवणार आहे, 2 धावांनी धावसंख्या वाढवणार 15 वरती. अजूनही एक बॉलचा गेम शिल्लक. दुसऱ्या षटकामध्ये 30 ते 35 धावापर्यंत पोहोचावं लागेल. त्यानंतर अहमद यांना बाद करावं लागेल, भरपूर काही करावं लागेल. इन बिटवीन परत एकदा हा गुडलेन स्पॉट ठेवला, कोणतंही उत्तर नव्हतं अवेजकडे. अहमद नाखवा रत्नागिरी एक्सप्रेस नावाने हा मिका प्रसिद्ध आहे. रत्नागिरी प्रीमियर लीगला मिका सिलेक्शन माझं झालं ऑक्शन बेस, आणि जिथे जिथे टुर्नामेंट असतात आयकॉन म्हणून मला का बोलवलं जातं, पावसगावची ही शान आहे. झैन 11 पावसकडून खेळताना असू द्या किंवा ग्रीन स्टार पावसकडून खेळताना असू द्या, आपल्या वाडीकडून खेळताना असू द्या, आपल्या गावाकडून खेळताना असू द्या, किंवा कोणत्याही फ्रँचायझी टीमकडून खेळताना असू द्या, किंवा आयकॉन म्हणून खेळताना असू द्या, त्याचं डेडिकेशन, त्याचं डिटर्मिनेशन, त्याचं संपूर्णपणे इफर्ट, समर्पण, क्रिकेटसाठी समर्पण दिसतं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 15 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. शेवटची ओव्हर बाकी. पहिल्या षटकात 11 आल्या होत्या, त्या धावगतीने 33 पर्यंत पोहोचता आलं असतं, परंतु ब्रेक लावलाय गाडीला तो अहमद नाखवाने. केवळ 4 धावा दिल्यात. नवीन गोलंदाज या ठिकाणी येतोय साद वैयक्तिक पहिल्या संघातर्फे तिसरं षटक घेऊन, आणि सादचं स्वागत केलंय स्वॅगने. इथे मात्र शकीक आपली कामगिरी चोख बजावताना दिसतोय. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर हवेमध्ये षटकारासाठी. अशी धावसंख्या. समस्या बिकट आणि शकीक प्रकट झाला या ठिकाणी मोमेंटसाठी. समस्या बिकट असताना कोण होणार प्रकट हा प्रश्न होताच, पण शकीक प्रकट झालाय. परत एक लाजवाब शॉट पाहायला मिळतोय ओव्हर द हेड ऑफ द एक्स्ट्रा कव्हर. फील्डर बन गया दर्शक और पानी बन गए यहाँ पे फील्डर. बॉल पाण्यामध्ये जातोय षटकारासाठी. क्लास अफलातून शॉट. क्रिकेट संख्या 27 वरती डीजेच्या माध्यमातून राजकुमार मेस्त्री यांना आपण पाहतोय. गेले 3 रात्र मेहनतीने आपला आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत. अप्रतिम साऊंड सिस्टम योजना, अगदी जबरदस्त व्यवस्था त्यांच्याकडून होते. त्यांचंही स्वागत. पुन्हा एकदा हा मात्र मागे पटकलेला बॉल होता. फिंगर रोल्ड करण्याचा प्रयत्न थोडासा, परंतु जास्त मात्र हाफ ट्रॅकर झाला. 1 धाव रोखू शकत नाहीयेत. धावसंख्या झाली आहे ती 28 अशी धावसंख्या. अजूनही 3 बॉलचा गेम बाकी. 35-40 पूर्ण करेल का? 2 षटकार येतील का? काल आपण पाहिलं विक्रम नार्वेकरने जी कामगिरी केली होती, 1 षटकामध्ये 18 धावा हवे असताना 17 धावांची अप्रतिम ते षटक होतं, आणि सुपर ओव्हर होता. आणि त्यानंतर मात्र सुजयने केलेली कमाल, तो न विसरण्यासारखा तो सामना होता. काय फ्लो होता कालच्या रात्रीचा, परंतु पावसाने मात्र त्यावरती यावेळेला अजून एक प्रहार येतोय. आक्रमण केलंय, ये हवेमधून बॉल पसार होतोय उंच बॉल षटकारासाठी. षटकार लगावले गेलेत. 3 षटकार लगावले गेलेत शकीक कडून. टोटल 4, एकूण 4. 50 रुपयांचं प्राइज आलंय, पण नाव विसरलोय मी, सांगू नंतर आपण. डेंजर बॉयज यांच्याकडून 50 रुपयांचा प्राइज. 34 धावा झाल्यात. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी असताना हाफ ट्रॅकर. यावेळेला मात्र काय होणार? रनआउट होणार का? क्रॉस झाले नाही, थ्रो चुकलाय. अजून एक धाव येईल का? 2 धावेसाठी सॅक्रिफाईस या ठिकाणी होईल का? काय होणार? इथे मात्र 3 धावा केल्यात. ओहो, 3री धाव शकीक यांनी घेतली आहे.
एका बाजूला आपण पाहतोय चांगल्या गोष्टी घडताना, वाईट गोष्टी घडत असताना एक गोष्ट चांगली झाली असेल 7 साठी की शकीक ऑफ स्ट्राईक झालाय. धावसंख्या 37 वरती पोहोचवली जाते. शकीकला जे काम करायचं होतं ते आवेज, तुझ्याकडून सुद्धा अपेक्षा तीच असेल, परंतु आवेजकडे ती क्षमता आहे का? एक धाव पूर्ण केली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठी आवेज तयारही नाहीये. षटक संपलं जाईल. 3 षटकांची होते इथे समाप्ती. 38 ही धावसंख्या उभी केली आहे. 39 धावांचं टार्गेट मोमीनच्या वतीने. व्हॉट अ ब्रिलियंट फलंदाजी, अप्रतिम, मार्वलस, आउटस्टँडिंग आणि ट्रिमंडस. काय शब्द त्याला कमी पडतील शकीकसाठी. क्लासिकल क्लॅपिंग होते या ठिकाणी. स्टँडिंग अवेशन मिळते डगआउटच्या माध्यमातून, कारण एका मोठ्या सामन्यामध्ये मोठ्या संघाविरुद्ध आपली कामगिरी दमदार करत असताना प्रभाव पाडतोय. दबावामध्ये प्रभाव आणि संघर्ष करण्याचा आपला स्वभाव शकीकच्या माध्यमातून पाहायला मिळाला. धावसंख्या 38, 39 धावांचं टार्गेट आहे. 18 बॉल 39 धावा. अहमद नाखवा अरफान ही जोडी दिसेल की मुनीफ येईल? कोणते फलंदाज येतील? येणारा काळ ठरवेल. तोपर्यंत ऐकूया डीजे. RCC नाखरे कर्णधार. अनाउन्समेंट होते पुढच्या सामन्याची. RCC नाखरे विरुद्ध देवांशी विश्वेश्वर गावडे अंबेरे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करण्यात येत आहे की आपण नाणेफेकीसाठी यावे. RCC नाखरे अर्थात विक्रम नार्वेकर एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जर विचार केला देवांशी विश्वेश्वर गावडे अंबेरे अर्थात यतीश बिरजे, विचार वरवटकर यांचा संघ. दोघांमध्ये तुल्यबळ अगदी सामना होईल, कारण नाखरेने ज्या पद्धतीने काल आपला गेम दाखवलाय, सुजयने काय गोलंदाजी केली, अप्रतिम. बुमराची आठवण करून देणारी गोलंदाजी होती ती. पण त्या अगोदर जो कॅमिओ पेस केला ना, अप्रतिम कॅमिओ होता तो. मास्टर स्ट्रोक इनिंग होती, अगदी मास्ट्रो, मॉडर्न मास्टर. विराट कोहलीला चेस मास्टर म्हणून ओळखलं जातं, पण विक्रम नार्वेकरने काल दाखवून दिलं हाऊ टू चेस द रन. हायेस्ट जेव्हा टोटल आपण चेस आउट करत असतो त्यावेळेला पहिल्या षटकामध्ये काही येत नसून सुद्धा पुढच्या 2 षटकामध्ये आपण त्या चेस आउट करण्यासाठी काय टेक्निकने वापर करतो, ज्याला आपण मराठी भाषेमध्ये डोकॅलिटी म्हणतो. डोकॅलिटी, ब्रेनचा वापर, अप्रतिम ब्रेनचा वापर. परंतु शेवटच्या बॉलवरती सुजनकडून झालेला तो थ्रो आणि ज्या पद्धतीने बॉडी लँग्वेज आहे विक्रम नार्वेकर याचं, तर त्याचा जो बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह, त्यानंतर पहिला रन थोडासा लेझी आणि नंतरच्या दुसऱ्या रनला रनआउट आणि त्यानंतर आला सुपर से ऊपर, सुपर ओव्हर. कालचा जर सामना चुकला असेल तर पुन्हा एकदा जा पहा tenniscricket.in च्या माध्यमातून. मगाचपासून आपण ज्यांचं नाव घ्यायला विसरलोय, ओमकार सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याही वतीने हार्दिक स्वागत. आज आपण पाहतोय ग्रँड फिनालेची नाईट आहे, तर त्यांचंही हार्दिक स्वागत. आणि इथे आपण पाहिलं संकेत दादा या ठिकाणी मेहनतीने पेश होतोय. त्याचबरोबर आदित्य दादा, डोळे दोघांची पाहिले तर लाल आहेत, कारण त्यांना झोप मिळालेली नाहीये. 3 दिवस 3 रात्र आणि आजच्या रात्रीमध्ये खऱ्या अर्थाने त्यांची कसोटी पाहिली गेली काल रात्रीपासून. आणि असं वाटलं होतं सकाळी 10च्या सुमारास की आज टुर्नामेंट होईल की नाही, परंतु त्यानंतर या सर्व मुलांनी संघर्ष केला. अर्थात ज्यांची नावं मगाशी सुद्धा घेतली गेली, महेश दळवी, मॅन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, शर्विन भाटकर, संकेत हळदवणेकर, नागेश दळवी, सुनील मुडे, प्रवीण शिवगण, मंदार शिवगण, माया चव्हाण, आदित्य फडके, वैभव फडके, सुजन भोसले अर्थात बेटा आणि संघ सहकारी. 39 धावांचं टार्गेट आहे. 18 बॉल 39 धावा. फलंदाजीसाठी आलाय अहमद आणि मुनीफ. स्ट्राईकवरती असेल अर्थातच मुनीफ, नॉन स्ट्राईक एंडला अहमद असेल.
परंतु या 39ला 45 पर्यंत पोहोचवता आलं असता. थोडीशी स्ट्रॅटेजी चुकली का? आम्ही थोडा पॅव्हेलियनमध्ये याबाबत डिस्कशन झालंय बिटवीन द ऑडियन्स. कारण मोहसिन सारखा एक अप्रतिम फलंदाज आपण डगआउटमध्ये ठेवला आणि आवेजला आपण पुढे पाठवलं, थोडं प्रमोशन दिलं, प्रमोट केलं होतं पिंच हिटिंग करण्यासाठी. परंतु आवेजकडून कामगिरी जी पाहिजे होती ती झाली नाही. पण शकीक काय खेळी केली आहे शकीकने, अप्रतिम खेळी केली आहे. जो संघर्ष की राह पर चलता है ना वही संसार को बदलता है. जिसने रातों से जंग जीती है सूर्य बनकर वही दूसरे दिन निकलता है. आणि तेच आपल्याला पाहायला मिळालंय शकीकच्या माध्यमातून. चला जाऊया मैदानाकडे. 18 बॉल 39ची आवश्यकता आहे. मॅच कोणतीही कठीण नसते आणि सोपी नसते. तुम्हाला पेपर सोपा किंवा कठीण हा तुमच्या अभ्यासावर अवलंबून असतो. त्यामुळे इथे होमवर्क केलंय का गोलंदाजाने? बासिदने पहिला बॉल बासिद पेश करेल मुनीफसाठी. होमवर्क त्या पद्धतीचा वाटत नाहीये कारण पहिलाच बॉल ड्रायव्हिंग लेंथ वरती होता आणि इन्व्हिटेशन दिलं होतं बासिदसाठी. खातं खोललं जातंय मुनीफ कडून. आपण परवा कालच्या रात्रीमध्ये मुनीफ कडून सुद्धा अप्रतिम हवाई फायर पाहिले होते आणि अहमद नाखवा यांच्याकडून सुद्धा. यावेळेला अहमद नाखवा कडून स्वागत केलं जातंय. दूरच्या रानात माडांच्या बनात बॉल जातोय. 6 धावांसाठी षटकार. कालपासूनची खेळी जी त्याने सोडली होती ना तिथूनच गेम चालू केलाय. हा फलंदाज फॉर्म घेऊनच येतो मैदानामध्ये. 7 ही धावसंख्या. पुन्हा एकदा आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाहीत परंतु पतंग मात्र आपला निश्चित करू शकतो. त्यामुळे परिस्थिती कोणतीही असू दे अहमद नाखवाचा पतंग नेहमी प्रवाहाच्या विरोधात असू देत किंवा बाजूने असू देत षटकाराच्या दिशेने असतो. अजून एक आक्रमक शॉट येतोय. षटकार. अहमद नाखवा 2 बॉल 12 धावा. कालही आपण त्याची फलंदाजी पाहिली. इथे बासिदला होमवर्कची गरज होती, अजिबात नाही झालंय. अहमद नाखवाची बॅटिंग टेक्निक पाहिली. ओ परत एकदा गणपतीपुळा नाद खुळा फलंदाजाचा दे धक्का येतोय हा हॅट्रिकचा छक्का. अजून एक षटकार. आक्रमण केले. अहमद नाखवा जणू काही भुंगे जसे कमळाच्या फुलावरती येतात ना त्या पद्धतीने बॉल त्याच्या बॅटकडे मॅग्नेटिक पद्धतीने अगदी आकर्षित होतो. भुंगे फुलांकडे आकर्षित होतात. तुम्ही गोलंदाज कोणताही घ्या त्याचा बॉल बॅटकडे आकर्षित होतो आणि बॅट मात्र अशा पद्धतीने फिरवली जाते की बॉल आउट ऑफ द पार्क. परत एकदा आता मात्र झेल घेण्याची संधी आहे. यावेळेला मात्र अहमदचा खेळ होतोय समाप्त कारण घेतला गेलाय तिथे झेल आणि संपलाय अहमदचा खेळ. कॅमिओ पेश केला 3 बॉलचा 3 बॉल 18 धावांची खेळी. मॅच कम्प्लिटली आपल्या झोळीमध्ये टाकली आहे कारण सुरुवात चांगली करून आक्रमक शैलीने फलंदाजी करत असताना अहमदची विकेट गेली आहे. पहिला धक्का. नंतरचा जो सामना आहे RCC नाखरे कॅप्टन या आणि देवांशी विश्वेश्वर आपलाही कर्णधार. या ठिकाणी देवांशी विश्वेश्वर गावडेआंबरे कर्णधार उपस्थित आहे. तर दुसऱ्या बाजूने RCC नाखरे जरा या प्लीज या कारण ही मॅच संपायच्या अगोदर आपल्याला डिसिजनपर्यंत पोहोचावं लागेल. अजूनही आपण 18 धावांमध्ये आहोत. 39 धावांची आवश्यकता असताना आत्ता मात्र धावसंख्या झाली आहे 19. त्यामुळे 20 धावांचीच आवश्यकता आहे. असं वाटलं होतं की कम्पिटेटिव्ह टोटल असेल
परंतु बासितवरती हल्ला चढवला हा डगआउटमधून फॉर्म घेऊन येतो असं म्हणतात ना, क्लास इज अ परमनंट. पण याच्याकडे दोन्ही आहेत, फॉर्म टेम्पररी असू दे किंवा हा याच्याकडे फॉर्मसुद्धा टेम्पररी नाही आहे, परमनंट आहे. एनी टाईम याला कुठेही पाठवा. अहमद नाखवा नाव, नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये. सावध सुरुवात केली जाते. अरफान यांच्याकडून एक धाव पूर्ण केली गेली आहे, दुसऱ्या धावेसाठी जाईल. काय फायदा झाला का त्या क्षेत्ररक्षकाचा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण तिथे 2 डिक्लेअर आहेतच, त्यामुळे थोडा आपण जेव्हा तिथे खेळाडू ठेवतोय तर एक धाव डिपेंड करण्यासाठी ठेवतोय, ती मोलाची एक धाव असते. परंतु मोमीनचा संघसुद्धा काल ज्या पद्धतीने खेळलाय तो पूर्ण संघ आज दिसत नाही आहे. अनेकांच्या कमिटमेंट्स असतात, अनेकांना कोणत्या वेगवेगळ्या कामांसाठी, कारण आपण नाईट ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे, त्यामुळे कदाचित वेळेचं थोडंसं नियोजन चुकलं असावं. धावसंख्या झाली आहे संघाची 22-22, पहिल्या 21-21, 1 विकेट 21 धावा. 12 बॉलचा खेळ बाकी आणि 18ची आवश्यकता आहे. 12 बॉल 18 धावा. अजूनही मॅच आहे. जेव्हा तुम्ही विकेट्स घेता तेव्हा तुमच्याकडे मॅच येऊ शकते. मुझमिल गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. पहिलाच बॉल, पुन्हा एकदा अहमद नाखवा एकटाच फलंदाज षटकार ठोकतो असं नाहीये. दुसऱ्या बाजूने आमच्यामध्ये पण तेवढाच दम आहे. नाव मुनीफ, काल पण आपण त्याच्याकडून फटके पाहिले. हा मात्र आकाशाला गवसणी घालून सूर्याला मावळतीला हाय अँड हॅलो करत षटकार येतोय. मॅच अगदी शेवटच्या क्षणापर्यंत येईल असं वाटलं होतं, परंतु दुसऱ्याच षटकामध्ये मुनीफ यांच्याकडून येतोय प्रहार. एक षटकार येतोय, त्यानंतर 2 धावा. धावसंख्या वाढणार आहे, धावसंख्या 30. 39ची आवश्यकता असताना 29, 10ची आवश्यकता. फक्त 10 धावींची गरज आता ही जिंकण्यासाठी. 10 बॉल 10 धावा. परत एकदा आली लहर, केला कहर. बॉल जातोय सीमा रेषा पार. 1 2 3 4 5 6 षटकार. धावांची आवश्यकता. मॅच फिनिश करणार का मुझम्मिल कडून? यावेळेला फिंगर रोल करण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ पेस, ऑफ स्टिकच्या बाहेर, वाईड बॉलचा इशारा पंच महेश सरांकडून येतोय. धावसंख्या झाली आहे 36. 3 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 3च धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र काम बिघडवून टाकलंय मुनीफने आणि अहमद नाखवाने. यावेळेला मात्र स्लाइस ग्लान्स झाला बॉल. एका धावेसाठी जाईल. वंडी रिजन मध्ये घोषांकित क्षेत्रामध्ये एका धावेने धावसंख्या 37. या मॅच मधली हवा जी निर्माण केली होती शकीकने, परंतु पंक्चर करून टाकली टायर या मोमीनच्या गाडीची, ती अहमदने पहिल्या 3 बॉलवरतीच गेम फिनिश करून टाकला होता. फॉरवर्ड डिफेन्सिव्ह शॉट, हाऊ टू प्ले द फॉरवर्ड डिफेन्सिव्ह शॉट खेळताना दाखवतायत मुनीफ. 1 धाव, थोडासा पाय शफल केलाय पुढचा, त्यानंतर बॅटचा फेस खोलला, बॉडी वेट थोडासा बॅटकडे आणला आणि अशा पद्धतीने फॉरवर्ड डिफेन्सिव्ह शॉट खेळला जातो हे दाखवलंय. कारण एका धावेने धावसंख्या वाढणार. नाखरे कॅप्टन, या मॅच संपत आली आहे. पुढचा बॉल आडवा पट्टा मारलाय. 1 धाव मात्र मिळणार तिथे. आणि ही विनिंग रन आहे का की अजून 1 धावेची आवश्यकता असेल? झाली. ओके, फिनिश. इट्स फिनिश. मॅच जिंकली गेली आहे पावस यांच्याकडून. झैन 11 पावस पुन्हा एकदा पुढच्या फेरीमध्ये. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड सेलिब्रेशन्स.